मग याच्यात काय करायचं, tan इनवर्स रूट 5 मायनस 1 अपॉन 2 ला आपण काय करू, पुट थिटा. मग जर थिटा पुटअप केला तर काय होईल, tan ऑफ 2 थिटा. आता tan ऑफ 2 थिटाची व्हॅल्यू काय असते, 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. मग हा काय असेल 2. आता tan थिटा काय होतं आपल्याकडे, tan इनवर्स ऑफ रूट 5 मायनस 1 अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर आहे, tan स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे हा काय tan थिटाचा स्क्वेअर. हे दोन काय असतात, सेम. म्हणजे मी काय करणार 1, आता इथे टाकणार ब्रॅकेट tan इनवर्स ऑफ रूट 5 मायनस 1 अपॉन 2. काय केलं मी, थिटाच्या जागी ऍज इट इज व्हॅल्यू पुटअप केली, बाकी काहीच केलं नाही. आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर, आउटर ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला, सॉल्व्ह केलं तर हा भेटतो मला आता 2. इथं काय होईल, tan इनवर्स ऑफ एक्स काय असतो, एक्स असतो, म्हणजे इथं व्हॅल्यू काय असेल, ऍज इट इज रूट 5 मायनस 1 अपॉन 2 डिवायडेड बाय 1 मायनस, आता tan इनवर्स ऑफ म्हणजे इथं असेल रूट 5 मायनस 1 अपॉन 2 चा स्क्वेअर. सॉल्व्ह करू, वर काय येईल, 2 टू कॅन्सल, रूट 5 मायनस 1 डिवायडेड बाय इथं काय असेल 1 मायनस. आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल म्हणजे काय कराल, रूट 5 मायनस 1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर झाला 4. म्हणजे हा होईल आता 4 इकडे मल्टिपल होईल, रूट 5 मायनस 1 डिवायडेड बाय 4 मायनस रूट 5 मायनस 1 चा स्क्वेअर. हा डिवाइडला आहे, हा वर होऊन जाईल मल्टिप्लिकेशनला 4. म्हणजे इथं काय भेटतं मला आता, 4 रूट 5 मायनस 1 डिवायडेड बाय 4 मायनस रूट 5 मायनस 1 स्क्वेअर, त्याला आपण ब्रॅकेट मध्ये लिहू म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, 2 रूट 5 प्लस 1. काय केलं इथं, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला. एच्या जागी काय आपल्याकडं रूट 5, बी च्या जागी काय 1. 4 रूट ऑफ 5 मायनस 1 डिवायडेड बाय हा 4 मायनस, आता ब्रॅकेट मध्ये काय कॅल्क्युलेशन आहे तर 5 प्लस 1 6 मायनस 2 रूट 5 एवढं कॅल्क्युलेशन होतं आपल्याकडं ब्रॅकेट मध्ये. आता इथं आपण करू ब्रॅकेट ओपन, 4 रूट 5 मायनस 1 डिवायडेड बाय 4 मायनस, आता इथं ब्रॅकेट ओपन केलं तर काय होईल, प्लस 6 काय प्लस आहे, हा 6 होईल मायनस, आणि हा काय मायनस 2 रूट 5 आहे, हा होईल प्लस. का तर रिझन आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस 2 रूट 5. हा घेतला पुढे 4 रूट 5 मायनस 1 डिवायडेड बाय 4 मायनस 6 हा होईल मायनस 2 प्लस 2 रूट 5. म्हणजेच मी याला 4 रूट 5 मायनस 1 डिवायडेड बाय 2 रूट 5 मायनस 2 सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच हा होईल 4 रूट 5 मायनस 1 डिवायडेड बाय 2 जर मी कॉमन घेतलं तर 2 रूट 5 मायनस 1. रूट 5 मायनस 1 रूट 5 मायनस 1 होऊन जाईल कॅन्सल, हा होऊन जाईल 4 अपॉन 2. म्हणजेच आपल्याचा आन्सर किती आलं,